आणि छत्रपती संभाजी राजेंना पकडून देण्याचं काम छत्रपतीच्या मेहुण्याने केलंय. म्हणजे यांना सत्य पुढे काही कळत नाही. यांना सत्ता दिसली की यांना नाते गोते काही कळत नाही. यांना फक्त मला सत्ता मिळाली पाहिजे. आणि निजामाकडे गेले कशाला होते? हैदराबाद गॅजेटसाठी निजामाच्या तिथं कशाला गेले होते? निजामाच्या दाऱ्या करायला गेले होते का? निजामाचे कपडे घ्यायला गेले होते? निजामाचे काय इस्त्री निजामाच्या कपड्यांना इस्त्री करायला गेले होते का? निजामाच्या तिथं बेरुतीगिरी करायला गेले होते का? या यांनी सांगितलं पाहिजे. नंतर हैदराबाद गॅजेट लागू करा म्हटलं पाहिजे. तर यांना निजामाच्या गॅजेट लागू करण्याचा राज्य सरकारला सुद्धा अधिकार नाही. कारण हे हैदराबाद गॅजेट लागू करता येत नसताना या राज्य सरकारनं त्या मराठा समाजाच्या झुंडशाहीला बळी पडून शरद पवार, एकनाथ शिंदे, अजित पवार, उद्धव ठाकरेचे आमदार, खासदार हे सर्वांच्या रसदीच्या जीवावर ते खर्जुलं कुत्र मुंबईला गेलं. उच्च न्यायालयाचा सुद्धा अवमान त्या खर्जुल्याने केलाय. आणि खरं तर शेटी पिळली झाली, भजे खाऊन पिळली गेली. रात्रीच्याला भजे खात होतो आणि यांचे खरं तर त्या पिसाळलेल्या कुत्र्याचे बांडगोळा आम्हाला नाव ठेवण्याचं काम करतात, आम्हाला ट्रोल करण्याचं काम करतात. आणि त्याच्या बापाला जर ट्रोल केलं तर यांना राग येतो. आता आपल्या लोकांनी, आपल्या तरुणांनी जागा झालं पाहिजे, तसेच तसं उत्तर दिलं पाहिजे. कारण या राज्यामध्ये ते फक्त 10% आहेत. 12-14% आहेत ऑलरेडी, पण त्याच्यातले 5-6% तर अगोदरच कुणबी होऊन बसलेले राहिले 7-8%. पण 7-8% मराठा समाजाला जर आपण घाबरत असेल तरी आपलं सुद्धा आपण आता काहीतरी विचार केला पाहिजे. कारण आपण या राज्यामध्ये 7%च्या आसपास आहोत आणि आपल्या जोडीला दलित समाज आहे, आदिवासी समाज आणि मुस्लिम समाजाला सुद्धा यांनी त्रास दिले. माझी दलित बांधवांना सुद्धा कळकळीची विनंती आहे, तुमचे काही बांडगोळ त्याच्या मंचावर जातात, त्या खरजुल्या कुत्र्याच्या मंचावर जाऊन त्याला पाठिंबा देण्याचं काम करतात. तुमचे बीड जिल्ह्याची सुद्धा सोय घोषित नेते बरं का दलित समाजाचे. अरे दलित समाजाचा एकच नेता इथं श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर या राज्याचा नेता आहे. असं कोणी उठतंय सोशल मीडियाच्या माध्यमातून नेता होत आहे, आमच्या लक्ष्मणरावावर टीका करायची, उठून आमच्यावर काहीतरी बोलायचं. अरे तुला ते लाज वाटायला पाहिजे. तू त्या मंचावर जातो आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नाही, तू त्या बांडगोळाला पाठिंबा देतो. आपल्या बापाचा फोटो तिथं नाही तरी तुम्हाला लाज वाटत नाही, आपल्या बापाचा फोटो नाही तरी त्याला राग येत नाही. मग याला काय म्हणलं पाहिजे? आपण सुद्धा रोखलं पाहिजे आपल्यातले कोणी चुका करतात. माझ्या मुस्लिम समाजातील बांधवांना सुद्धा आठवलं पाहिजे, आजपर्यंत आपल्याला कोणी त्रास दिलाय. ओबीसी बांधवांनी कधीही त्रास दिला नाही मुस्लिम बांधवांना सुद्धा. त्यामुळे मुस्लिम आपला मित्र कोण, आपला शत्रू कोण आता ओळखण्याची वेळ आली. आपण दलित, मुस्लिम, ओबीसी म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे. आपल्याला ओबीसीचं आरक्षण टिकवायचं आहे. आपल्याला येणाऱ्या काळात आज ओबीसीचं संपवलं जाईल, उद्या हे लोक दलित समाजाच्या आरक्षणावर सुद्धा घाला घालायला मागं पुढे पाहणार नाहीत. आजपर्यंत मराठा समाजाने काहीतरी 56 मोर्चे काढले होते कोपर्डीच्या नावाखाली. त्या कोपर्डीच्या मोर्चामध्ये यांची मागणी काय होती? अॅट्रॉसिटी रद्द करा. अॅट्रॉसिटी खायला लागली घ्यायला म्हणजे अन्याय तुम्ही करायचा, आमच्या माता भगिनीवर अत्याचार तुम्ही करायचे, आमच्या तरुणांना मारहाण तुम्ही करायची. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही विचारपूर्वक अॅट्रॉसिटीचा कवच दिला असेल ना माझ्या बांधवांसाठी? तुम्ही त्रास देताय म्हणून दिलंय, परंतु ती अॅट्रॉसिटी रद्द करा म्हणणारे, ती अॅट्रॉसिटीची रद्द करण्याची मागणी करणारे कोण असतील ते या राज्यातील सरंजामी मराठी. मग दलित समाजातील ते पाठिंबा देत ह्या लोकांनी आता जागं झालं पाहिजे. आपलं शत्रू कोण, मित्र कोण. येणाऱ्या काळात खांद्याला खांदा लावून लढायची वेळ आलेली आहे. आपल्याला घाबरायची गरज नाही. आपल्यासाठी ते देशाचे ओबीसीचे सर्वोच्च नेते नामदार छगनरावजी भुजबळ साहेब लढतात. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा सुद्धा आपल्याला पाठिंबा आहे. त्यांनी सुद्धा सांगितलं ओबीसीचं ताट वेगळं पाहिजे, मराठ्यांचं ताट वेगळं पाहिजे आणि ओबीसीच्या याच्यात घुसखोरी करा तर तुमचं आरक्षण टिकणार नाही, हे बाळासाहेबांनी सुद्धा ठणकावून सांगितलं. लोकनेत्याचे लेख आदरणीय पंकजाताईंना कडक शब्दात सांगितलं, जे गेल्या 2 वर्षात 58 ते 59 लाख बोगस कुणबी नोंदी मार्फत प्रमाणपत्र वाटप झालेत.
ते रद्द करण्यासाठी किंवा त्याच्याची खाडाखोड करून चुकीचे प्रमाणपत्र वाटप झाले, यासाठी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी आदरणीय पंकजाताईंनी केली. म्हणजे ताई साहेब सुद्धा आता ओबीसीसाठी रस्त्यावर उतरलेले आहेत. ताई साहेबांचा सुद्धा आपल्याला पाठिंबा आहे. धनंजय मुंडे साहेब बोलायला लागले, तिकडे नागपूरमधून आदरणीय विजय वडेट्टीवार साहेब बोलतायत. त्यामुळे आता आपल्याला घाबरायची गरज नाही. गोपीचंद पडळकरांसारखा वाघ आपल्या सोबत आहे. प्रकाशांना शेंडगे बोलतात. त्यामुळे आपण सर्व एकत्र आहोत. आपला हा लढा आता रस्त्यावर आणि न्यायालय दोन्ही सुद्धा लढे लढवावे लागतील. हे आपल्याला मोर्चे करायचे, 100 पेक्षा जास्त मेळावे मोर्चे करून आपल्याला मुंबईत धडकायचंय. पावसाळा होतो नाही होतो, दसरा मेळावा झाला की लवकर आपल्या वरिष्ठांशी चर्चा करून आपल्या सर्वच नेत्यांचा आशीर्वाद घेऊन आपल्याला मुंबईमध्ये जावं लागणार आहे. कारण मुंबईला काय जायचंय? जर राज्य सरकारला जर नाक दाबल्यावर राज्य सरकारचं तोंड उघडत असेल, मुंबई वेटीस धरली तर राज्य सरकारला कळत असेल, झुंडशाही मुंबईत जाऊन जर केली तर राज्य सरकारला कळत असेल, तर नक्कीच आपण सुद्धा आता झुंडशाही करू शकतो. अरे 8% असणारे 7-8% असणारे मराठी मुंबई जाम करू शकतात. अरे तुम्ही आम्ही तर 60% आहोत. 58% असणारा ओबीसी समाज जर मुंबईत गेला ना, तर या राज्य सरकारला कुठं पाळावं ते सुद्धा कळणार नाही. त्यामुळे आता करो या मरोची लढाई आहे. बांधवांना तुम्ही जर शांत राहिले, ते बघा आम्ही दररोज भाषण देतो, दररोज बोलतोय, 2-2-3-3 सभा घेतो, मीडियाशी बोलतोय. तुम्ही आम्हाला बघत असताना, तुम्ही आमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही बोलत असताना कॉमेंटच्या बॉक्समध्ये जर गेले तर आम्हाला किती खालच्या भाषेत शिवीगाळ करण्यात येते, आम्हाला किती लाखोली वाहिले जाते, परंतु आम्ही त्याला घाबरत नाही. आम्हाला कळतंय आमचं ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपतंय, आमचं नोकऱ्यातलं अस्तित्व संपतंय, आमचं शिक्षणातलं अस्तित्व संपतंय. ते वाचवायचं असेल तर आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल. आपला ग्रामपंचायत सदस्य होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. आणि खरं तर यामध्ये तुमच्या ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर या पदावर तुम्ही गेले नाही पाहिजे. म्हणून या राज्यातील आजपर्यंत आपण त्याला ज्येष्ठ विनोद करामती काका, शरद पवार, एकनाथ शिंदे, अजित पवार यासारख्या सर्व जातीवादी मराठा नेते आमदारांनी हे षडयंत्र सुरू केलंय. परंतु आपल्याला अस्तित्व टिकवण्यासाठी याला जशाच तसं उत्तर द्यायचंय. आणि हे जर आपल्याला येणाऱ्या काळात आपलं ओबीसीचं वोट ओबीसीला का द्यायचंय? कारण की याला आपण विधानसभेत पाठवतो, याला आपण लोकसभेत पाठवतो. विधानसभेत गेल्यामुळे याला मंत्रिमंडळात जाता येतोय, लोकसभेत गेल्यामुळे याला मंत्री होता येते केंद्रात. परंतु यांना जर ग्रामपंचायत सदस्य आपला झालेला चालत नसेल तर आम्हाला सुद्धा तुम्ही आमदार झालेले चालणार नाही. ते आपल्याला ग्रामपंचायत सदस्य होऊ देणार नाही तर आपण त्यांना आमदार होऊ द्यायचं नाही. ते आपल्याला जिल्हा परिषदेचा सदस्य होऊ देणार नाहीत, आपण त्यांना खासदार होऊन द्यायचं नाही. त्यामुळे ओबीसीची सत्ता येणाऱ्या काळात आणायचे, ओबीसीला मतदान करायचं. ओबीसी नसेल तर आरक्षणवाद्यालाच मतदान करायचं. आपलं कोण पडतो कोण ओळखायचं हे आता तुम्हाला कळकळीची विनंती करतो. वेळ खूप झालाय, पाऊस येण्याचे चिन्ह आहे, सरांना बोलायचंय. त्यामुळे माझं भाषण जरा थोडक्यात थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय ओबीसी, जय हिंद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.